पालघर की धरती आज गवाह बनी एक ऐतिहासिक रैली की, जहां जंगल जमीन की रक्षा के लिए आदिवासी समाज और कम्युनिस्ट पार्टी एक साथ सड़क पर उतरे। हजारों की संख्या में आदिवासी समाज के लोग इस रैली में शामिल हुए। उनकी एक ही मांग थी, पैसा एक्ट लागू करो और हमारे जंगल जमीन की रक्षा करो। यह रैली केवल एक राजनीतिक कार्यक्रम नहीं, बल्कि आदिवासी अस्मिता और अधिकारों की एक बुलंद आवाज थी। रैली में शामिल लोगों ने साफ कहा कि आदिवासी क्षेत्र में बिना किसी अनुमति के और विकास के नाम पर जमीन अधिग्रहण और संसाधनों का दोहन स्वीकार नहीं किया जाएगा। कम्युनिस्ट पार्टी के नेताओं ने भी मंच से घोषणा की कि आदिवासी समाज के साथ मिलकर पैसा कानून को लागू कराने और प्राकृतिक संसाधनों की रक्षा के लिए संघर्ष जारी रखेंगे। यह आंदोलन अब केवल पालघर तक सीमित नहीं, बल्कि पूरे देश में आदिवासी अधिकारों और लड़ाई का प्रतीक बनता जा रहा है। जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडमकडे आपलं वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि त्यांच्या सहयोगी संघटना, मच्छीमार संघटना, कष्टकरी संघटना, आदिवासी संघटना त्यांचे पदाधिकारी गेले होते। कलेक्टर मॅडम तसेच एसपी देशमुख साहेब होते आणि त्यांच्यासमोर वाढवण बंदर आणि येणारे प्रकल्प याच्यामुळे काय काय परिणाम होणार आहेत, मच्छीमारांचं कसं नुकसान होणार आहे, शेतकरी बागायतदारांचा प्रॉब्लेम काय होणार आहे, कष्टकऱ्यांचा काय प्रॉब्लेम होणार आहे, डायवेकरचा काय प्रॉब्लेम होणार आहे, सर्व सांगितलं आम्ही। ह्या भावना सांगितलं तर कलेक्टर मॅडम बोलल्या की आम्ही टेक्निकल सर्वे करतो, तुमचा सर्व मच्छीमारांचा सर्वे करतो, भूमिपुत्राचा सर्वे करतो आणि हे बंदर होण्यास आम्ही सांगितलं आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला काहीच नको, नुकसान भरपाई नाही, काहीच नाही, आम्हाला वाढवण बंदर नको पाहिजे। आणि त्यामुळे येणारा समुद्रात येणारा बंदर सुद्धा नाही पाहिजे, मुरबे येथे येणारा बंदर सुद्धा नाही पाहिजे, चौथी मुंबईला पाहिजे आणि केवळ महिना येणारे टेक्सटाईल पार्क सुद्धा नाही पाहिजे। आम्हाला काहीच नको इथे, आम्ही सुखी आहे, समाधानी आहे। आमचं तुम्ही घराणं भावना शासनाला कळवा आणि तेही तुम्ही पॉझिटिव्हली सकारात्मक कळवा की इथे सर्व मच्छीमारांचा, कष्टकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा, आदिवासींचा सर्व नुकसान होणार आहे, विस्थापित होणार आहे, त्या भावना कळवा। आणि तुम्हाला सांगतो या भावना करून देखील त्यांनी हे काम चालूच ठेवलं आणि करण्याचा प्रयत्न केला तर पुढचं आपलं मुंबई मंत्रालयाला गाठायचं आपल्याला, जर यांनी आपल्या जर बंद नाही केलं तर एकच आवाज द्यायचा आहे, लढेंगे, लढेंगे, भूमिपुत्र एकजुटीचा